हॉर्मुझमध्ये अमेरिकेकडून नाकाबंदी, इराणहून जाणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या जहाजांची केली नाकेबंदी. जगभर इंधन पुरवठ्यावरती परिणाम होण्याची भीती. आखाती युद्धामध्ये चीनची प्रथमच अमेरिकेला थेट धमकी. हॉर्मुझमध्ये आमची जहाजं अडवू नका, इराणसोबत आमचा व्यापार आणि ऊर्जा करार, चीनचा इशारा. मुंबईमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगाव नेस्को संकुलातील लाईव्ह कॉन्सर्टच्या दरम्यान घेतले ड्रग्ज. मृतांमध्ये एका मुलीचा समावेश. पोलीस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, तिघांना अटक. नागपूरमध्ये राजधानी एक्सप्रेसमधून 4 कोटी 26 लाख रुपयांचं कोकेन जप्त. एका महिलेला अटक. औषधाच्या 50 कॅप्सूल्समध्ये लपवून सुरू होती तस्करी. अमरावतीच्या परतवाड्यामध्ये अखेर मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी मोहम्मद अयाजवरती गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडेंच्या तक्रारीनंतर गुन्हा. नाशिकमधल्या टीसीएसमधील लैंगिक शोषणाची टाटा सन्सकडून अंतर्गत चौकशी सुरू. कसलंही शोषण किंवा दबाव सहन करणार नाही, असं अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचं स्पष्टीकरण. बोंधू अशोक खरातला 4थ्या गुन्ह्याप्रकरणी पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर केलं जाणार. महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप. पोलीस पुन्हा एकदा खरातची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 135व्या जयंतीनिमित्तानं देशवासियांकडून अभिवादन. चैत्यभूमीवर लोटला भीम अनुयायांचा सागर. संसद भवन परिसरातही उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांकडून अभिवादन. बिहारमध्ये उद्या नव्या मुख्यमंत्री आणि सरकारचा शपथविधी. भाजप आणि जेडीयू मधल्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित. भाजपचा मुख्यमंत्री आणि जेडीयूचे 2 उपमुख्यमंत्री असणार, सूत्रांची माहिती. कारण त्र्यंबकेश्वर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलक याला आता पोलिसांनी अटक केली आहे. त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाच्या काळ्या बाजाराचं प्रकरण समोर आलं होतं आणि याच मधून आता त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. 2 दिवसांपूर्वी कडलकच्या पुतळ्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका भाविकाकडून दर्शनासाठी 3000 रुपये उकळल्याचा पुतळ्यावरती आरोप करण्यात आला होता. मंदिर संस्थानाच्या विश्वस्तालाच अटक झाली. त्यामुळे सध्या त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. मुकुल, कशा पद्धतीने हे सगळं सुरू होतं? दर्शन घेण्यासाठीचा काळा बाजार नेमका काय पद्धतीने सुरू होता आणि आता कारवाई नेमकी कशी होती आहे? अतिशय गंभीर आणि धक्कादायक ही घटना आहे. कारण गेल्या काही दिवसापासून सातत्याने त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेण्यासाठी काळा बाजार होत आहे. जे भाविक येत आहेत त्यांची लूट होत आहेत, अशा तक्रारी ह्या वारंवार येत होत्या. त्यानुसार पोलिसांकडून तपास देखील चालू होता. 2च दिवसापूर्वी एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा केला जात होता. त्याचे धागेदोरे कुठेतरी विश्वस्तांपर्यंत जात असल्याचा संशय व्यक्त होत होता आणि त्या दृष्टीने तपास केला असता पुरुषोत्तम कडलक हे विश्वस्त आहेत. याआधी त्यांची अशी कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. मात्र या गुन्ह्यामध्ये आता त्यांना गुंतवण्यात आलेलं आहे. त्यांचं इन्व्हॉल्वमेंट हे पोलिसांना दिसून आलेले, त्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली आहे. 2 प्रकारच्या वेगवेगळ्या रांगा आहेत. एक धर्मदर्शनाची रांग आहे जी पूर्व दरवाजापासून आतमध्ये येते. तिथे सर्वसामान्य भाविक हे रांगेमध्ये उभे राहतात. 2-2, 3-3 तास ते रांगेत उभे राहतात आणि त्यानंतर महादेवाचं दर्शन घेत असतात. दुसरी जी रांग असते ती उत्तर दरवाजापासून असते. तिला देणगी दर्शन असं म्हणतात. 200 रुपयाची पावती असते. 200 रुपयाची पावती फाडून भाविकांना देणगी दर्शन हे दिलं जातं. मात्र सध्या त्याचीही रांग ही भली मोठी असते. त्यामुळे काही एजंटचा सुळसुळा त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये वाढलेला होता. जे भाविक होते त्यांना पकडायचं आणि त्यांच्याकडनं जास्त पैसे घ्यायचे, अशा स्वरूपाचं हे रॅकेट होतं. 3000 रुपये, 2000 रुपये जसा भाविक दिसेल तशा पद्धतीने हे पैसे घेत होते. अगदी मुकुल, असे सोबत रहा. आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे आहेत. नाशिकमधलीच पुढची बातमी आहे. नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीमध्ये झालेल्या अत्याचार आणि धर्मांतर या प्रकरणामधील संशयित आरोपी अश्विनी चेनानी हिची आज पुन्हा एकदा एसआयटी कडून कसून चौकशी होणार आहे. तिच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपणार आहे. न्यायालयामध्ये हजर करण्यापूर्वी आज दिवसभरामध्ये जास्तीत जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न एसआयटी कडून असेल.
या सगळ्या संदर्भाची अधिकची माहिती पुन्हा एकदा मुकुल कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊयात. मुकुल, अश्विनी चेनानी जी HR म्हणून देखील या कंपनीमध्ये काम करत होती, या चौकशी होईल, काय नेमकं समोर येतंय या प्रकरणामधून? अश्विनी चेनानीला काल दुसऱ्यांदा कोर्टामध्ये हजर केलेलं होतं. त्यावेळेस 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती. कालचा दिवस आणि आजचा पोलीस कोठडीच्या आधीचा हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे त्याला उद्या पुन्हा हजर केलं जाईल. परंतु दरम्यानच्या काळामध्ये पोलिसांना काही माहिती आवश्यक आहे. अश्विनी चेनानीने 38 कॉल तौसिफ अत्तार याच्यासोबत केलेले आहेत. जो दानी शेख हा पूर्वी पहिल्या गुन्ह्यामध्येच त्याला अटक करण्यात आलेली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याशी एकदा संवाद साधलेला आहे. त्याचबरोबर एक रजा मेनन नावाचा एक आरोपी आहे, त्याच्याबरोबर 22 कॉल मधून तिचं संभाषण झालेलं आहे. हे संभाषण नेमकं कशासाठी झालेलं होतं, काय एवढी विचारांची देवाणघेवाण झाली, हे जाणून घ्यायचं आहे. तिचे 78 मेल हे पोलिसांनी तपासलेले आहेत. एक आक्षेपार्ह चार्ज देखील पोलिसांना आढळून आले. त्यामुळे या संपूर्ण तांत्रिक बाबींचा पोलिसांना तपास करायचा आहे आणि म्हणूनच आज दिवसभरामध्ये तिची कसून चौकशी केली जाणार आहे. त्याचबरोबर आणखी एक माहिती समोर येते. SITने जे संशयित आरोपी आहेत, याच्यातले 6 आरोपी, त्यांच्या बँक खात्यांची देखील डिटेल्स आता घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांना कुठून बाहेरून फंडिंग येत होतं का, त्यांचे आर्थिक व्यवहार नेमके कोणाकोणाशी होत होते, या संपूर्ण आता तपास प्रक्रिया ही जोराने सुरू आहे. त्यामुळे उद्याला न्यायालयामध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एवढे दिवस उलटून गेले तरी एक महिला आरोपी, निदा खान नावाची महिला आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये. ती नेमकी कुठे आहे याचा शोध देखील घेतला जात आहे. अगदी मुकुल, धन्यवाद माहितीसाठी. तर नाशिकमधील नामांकित IT कंपनीमधलं धर्मांतरणाचं प्रकरण समोर आलं होतं. कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची आता SIT कडून चौकशी केली जाते. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचाही SITला संशय आहे. महिला अत्याचार आणि धर्मांतरच्या प्रयत्नाच्या प्रकरणाची तपासणी देखील आता वेगानं सुरू झाली आहे. संशयितांना देशाच्या बाहेरच्या व्यक्ती किंवा संघटना यांच्याकडून काही फंडिंग सुरू होतं का, या सगळ्याबद्दलचा तपासही सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून नाशिक पोलीस IG दत्ता कराळे यांचा एक व्हिडिओ X वरती पोस्ट करण्यात आलेला आहे. भोंदूबाबा अशोक खरातच्या कार्यक्रमामध्ये IG दत्ता कराळे का गेले होते, असा सवाल देखील अंजली दमानिया यांनी विचारलाय. भोंदूबाबाच्या कार्यक्रमामध्ये IG दत्ता कराळे यांनी भाषण देखील केलं, असा दावा दमानिया यांचा आहे. दत्ता कराळे आणि भोंदूबाबा अशोक खरात यांच्यामध्ये 18 कॉल झाल्याचा देखील दमानिया यांचा दावा आहे. नाशिकचे पोलीस IG दत्ता कराळे यांच्याही चौकशीची मागणी दमानिया यांनी केली आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी या प्रकरणामध्ये लक्ष द्यावं अशी त्यांची विनंती आहे. भोंदू अशोक खरात आणि नाशिकचे पोलीस IG यांच्यामध्ये नेमका संबंध काय, याचीही चर्चा सुरू झाली आहे. कॅप्टन सरांचं आता एका वक्त्याने सांगितलं की वाचासिद्धी आहे. त्याची वाचासिद्धी काय आहे याचा आपण प्रत्येकाने अनुभव घेतला असता म्हणूनच आपण या ठिकाणी नजर त्याची मला करतोय. माझ्यापासून म्हणजे सरांनी माणूस पाहिला की तो माणूस काय आहे, एक्सरे म्हणा, MRI स्कॅनिंग म्हणा, जे काय म्हणता येईल ते खऱ्या अर्थाने यांच्या नेत्रातून होतं, यांच्या चेहऱ्यातून होतं आणि ते आपल्या व्यक्तीला, आपल्याला आपल्या अडचणी, आपले भविष्य काय, भविष्याचे भविष्याचे मार्ग काय असावा या बाबतीत सर्व प्रकारचं मार्गदर्शन करतात. गुरु कोणताही गुरु हा मी गुरु आहे असं सांगत नाही. भक्तगण सांगतात की हे आमचे गुरु आहे आणि हाच गुरुचा मोठेपणा आहे. नाहीतर स्वतःला सांगणारे खूप आहेत, परंतु खऱ्या अर्थानं कोणताही गुरु आपल्याबद्दल सांगत नाही. हे या गुरुचं एक मोठेपण आहे. मी या ठिकाणी आपल्याला एकच सांगितलं, बरेच वक्ते बोलले, अजूनही बोलणार असतील. बंधूंनो आणि भगिनींनो, आपले आई वडील आपले पहिला गुरु आहेत. आपल्याला जो मार्गदर्शन करतो वास्तविक एवढ्या शांत. नाशिकमधल्या भोंदूबाबा अशोक खरातवरती लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचे एका पाठोपाठ एक असे गुन्हे दाखल झालेत आणि एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अशोक खरातच्या विरोधामध्ये 4था गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणांमध्ये महिलांचं लैंगिक शोषण, औषध देऊन अघोरी कृत्य आणि गर्भपाताचा समावेश आहे. दरम्यान 4थ्या गुन्ह्याप्रकरणी अशोक खरात याला आज पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. SIT 4थ्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला न्यायालयामध्ये हजर करून पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीच्या वेळेला नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. तर भोंदू अशोक खरातच्या प्रकरणामध्ये ईडीकडून खरातच्या वेगवेगळ्या मालमत्तांवरती छापेमारी देखील सुरू आहे.
नाशिकमधल्या तृप्ताबाला निवासस्थान, कराडच्या संबंधित ओझर इथल्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरती, तसंच सिन्नर इथल्या ईशान्येश्वर मंदिर, शिवनिका संस्थानाचं कार्यालय, जगदंबा पतसंस्था या वेगवेगळ्या ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली आहे. ईडीकडून अशोक खरातची आलिशान गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे. तसंच काही आर्थिक व्यवहाराच्या संबंधित कागदपत्र आणि बँकांचे आर्थिक व्यवहार या सगळ्याची चौकशी केली जाते आहे. सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री उशिरा 9 वाजेपर्यंत ही सगळी कारवाई सुरू होती. शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये आज नांदेड या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधामध्ये पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत टीकेचा सूरही लावलेला बघायला मिळाला. हजारो कोटींचा निधी मिळूनही महापालिकेमध्ये यश न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर रोष व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली. यावेळेला श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. इतका निधी देऊनही जागा मिळत नसतील तर त्याची दखल घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. तसंच या परिस्थितीवरून त्यांनी आमदारांचे कान टोचत कार्यपद्धतीमध्ये देखील सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. नांदेड उत्तर मध्ये 40 मधून 4 येणार. नांदेड दक्षिण मध्ये जे आहे जेवढ्या किती लढल्या 20 लढल्या, त्याच्यातून एक बी नाही आला. तर त्याच्या विरोधामध्ये जर कोण बोलत असेल तर त्याला कशाला रोखायचं? तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला काय तिकडे नगरसेवक निवडून यायचं नाहीये का? नगरसेवक व्हायचं नाही तुम्हाला. कडू पण जे आहे ते ऐकून घेतलं पाहिजे. निधीची त्याचं बरोबर म्हणणं आहे की निधी एवढा दिल्यानंतर तो कसाही असतो, त्याचं पर्सनल रिलेशन आमदाराबरोबर काय ते मला सगळं माहिती आहे. सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. त्याची बाजू घेऊन मी बोलत नाहीये. मी एका सामान्य शिवसैनिक कोणीही जर इकडे बोलायला उठलं तर दुसरं त्याला विरोध करतो इकडे. कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल 3 जिल्ह्यांची आढावा बैठक नांदेड या ठिकाणी पार पडली आहे. या बैठकीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या समस्या श्रीकांत शिंदे यांनी जाणून घेतल्या. या बैठकीच्या नंतर खासदार श्रीकांत शिंदे यांना ऑपरेशन टायगरच्या संदर्भात विचारलं असता त्यांनी ऑपरेशन टायगर वगैरे आम्हाला काही माहिती नाही, आम्हाला पक्ष 2029 पर्यंत मजबूत करायचा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. अरे ऑपरेशन टायगर तुम्हीच आहे सगळ्या गोष्टी न्यूज मध्ये देऊन बघा. आज पक्षाचं लक्ष जे आहे वेगळं आहे. पक्ष संघटनामध्ये आम्ही जे आहे ते भर देतोय. आज निवडणुका नाही आहेत कुठल्याही, तरी देखील पक्ष ग्राउंडवरती आहे, सर्व नेते ग्राउंडवरती आहे. आम्हाला येणाऱ्या 2029 पर्यंत जो आहे हा पक्ष जो आहे हा मजबूत करायचा आहे. ताकद जिथे पक्षाची कमी आहे तिथे ताकद जी आहे ती वाढवायची, एवढंच लक्ष आमचं आहे. आणि यानंतर युद्धाच्या संदर्भातली काही महत्त्वाचे अपडेट्स आपण जाणून घेऊयात. अमेरिका आणि इराण या 2 देशांमध्ये चर्चेची पहिली फेरी पार पडली, मात्र ही फेरी निष्फळ ठरली. आणि यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठी देखील प्रयत्न सुरू झालेले आहेत. अमेरिका आणि इराण या 2 देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी ही येत्या 16 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सूत्रांच्या हवाल्यानं ही बातमी मिळतेय. चर्चेची दुसरी फेरी ही इस्लामाबादमध्ये किंवा जेनेवामध्ये होण्याची शक्यता आहे. युद्धविरामाची मुदत संपण्याच्या आधी पुन्हा एकदा चर्चेची शक्यता आहे. पाकिस्तान, तुर्की, इजिप्त हे देखील चर्चेसाठी मध्यस्थी करतायत. चर्चा पुन्हा एकदा सुरू करण्याचा संयुक्त राष्ट्रांचा देखील आग्रह असल्याचं कळत आहे. इराणसोबतच्या चर्चेबाबत अमेरिकेचा सूर आता काहीसा बदललाय. अनेक गोष्टी योग्य दिशेनं गेल्या असं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांचं मत आहे. सगळंच चुकलं असं नाही, बरंचसं चांगलंही झालं. दोन्ही देशांनी चर्चेमध्ये खूप प्रगती केली आहे. इराण अमेरिकेला हवं तसं मान्य करत होतं असं देखील JD व्हान्स यांचं मत आहे. इराण हा देश चर्चेसाठी पुन्हा एकदा उत्सुक असल्याचं इराणनं फोन करून सांगितल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. इराण चर्चेसाठी पुन्हा एकदा तयार असल्याचं ट्रम्प म्हणाले. इराण अमेरिकेच्या सोबत करार करण्यासाठी उत्सुक असल्याचं ट्रम्प यांचा दावा आहे. इराण सर्व अटींवरती सहमत नाही झालं तर करार होणार नाही असंही त्यांचं मत आहे.
इराणजवळ कधीच आण्विक हत्यार राहणार नाही तशी प्रतिक्रिया देखील ट्रम्प यांनी दिली आहे. या संदर्भातली पुढची अपडेट घेऊयात. पश्चिम आशियामध्ये पुन्हा एकदा हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव हा कमालीचा वाढलेला दिसतोय आणि अमेरिकन नौदलानं पर्शियन आखात सोबतच ओमानच्या आखातामध्ये देखील नाकेबंदी सुरू केली आहे. अरबी समुद्राकडे इराणी बंदरांवरून येणाऱ्या कोणत्याही जहाजाला अमेरिकन नौदल अडवणार नाही आहे. तसंच इराणला टोल भरणाऱ्या जहाजांना देखील अमेरिकन नौदल अडवणार आहे. त्यामुळे तणाव इथला आता कमालीचा वाढलेला बघायला मिळतोय. इराणच्या चाबहार बंदर, अब्बास बंदर, खुमैनी पोर्ट, बुशहर, महशहर या सगळ्या बंदरांवरून येणाऱ्या सर्व जहाजांना अमेरिकन नौदल सध्या अडवून धरणार आहे. तसंच या सामुद्रधुनीमधून जाण्यासाठी इराणला टोल भरणाऱ्यांचा देखील मार्ग रोखला जाणार आहे. एकीकडे चर्चेची दुसरी फेरी दृष्टीपथात आहे आणि असं असताना अमेरिकन नौदलानं नाकेबंदीचं पाऊल उचललं. त्यामुळे इथला तणाव पुन्हा एकदा वाढू शकतो. पुढची एक ब्रेकिंग बातमी आहे, कारण अमेरिकेची युद्धनौका अब्राहम लिंकन ही सध्या इराणपासून 192 किलोमीटर इतक्या दूरच्या अंतरावर आहे. अमेरिकन नौदल आणि युद्धनौका ओमानमध्ये सध्या तैनात करण्यात आल्यात आणि सॅटेलाइट इमेजेसमुळे याच्या हालचाली देखील आता टिपण्यात आल्या. युद्धनौकेच्या सोबत लढाऊ विमानं देखील सॅटेलाइट इमेजमध्ये कैद झाली आहेत. तर अमेरिकेच्या या नाकाबंदीचे परिणाम नेमके काय काय होऊ शकतात बघूया. इराणचा तेल व्यापार हा ठप्प होऊ शकतो. इराणच्या पेट्रोकेमिकल उत्पादनं, सिमेंट, स्टील, सुकामेवा याच्या निर्यातीला देखील फटका बसू शकतो. समुद्री मार्गे इराणची कोंडी केली तर इराणला निर्यातीसाठी केवळ जमिनीचा मार्ग उपलब्ध असेल. इराक, अफगाणिस्तान, पाकिस्तान, तुर्की, अझरबैजान, तुर्कमेनिस्तान या सगळ्यांवरती त्यांना अवलंबून राहावं लागेल. इराणकडून भारत आणि चीनला येणारं तेल, इतर व्यापार हा पूर्णपणे ठप्प होऊ शकतो. अमेरिकेची नाकाबंदी यशस्वी झाली तर जगावरचं ऊर्जा संकट हे अधिक गडद होण्याची शक्यता आहे. हॉर्मुझच्या याच नाकेबंदीच्या नंतर अमेरिकेची जहाजं ही मोठ्या संख्येनं आखाताच्या दिशेनं रवाना होत आहेत. अमेरिकन नौदलाची पर्शियन आखातामध्ये मोठी तयारी सध्या सुरू झालेली आहे. USS चीफ आणि USS पायोनियर यांनी आता आखातांमध्ये कूच केलेली आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून पाणसुरुंग काढण्याची देखील मोठी तयारी सध्या होताना दिसते. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ पोहोचलेल्या 2 जहाजं जी होती ती आता माघारी येत आहेत, परतलेली आहेत. मरीन ट्रॅफिक या कंपनीनं सोमवारी एक्सवर पोस्ट केली आणि या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली. शांती वार्ता निष्फळ ठरल्यामुळे इराणनं अमेरिकेची नाकाबंदी कायम ठेवली आहे. हॉर्मुझ जलमार्गाजवळ पोहोचल्याच्या नंतर चीनकडे जाणाऱ्या जहाजांनी काही मिनिटांमध्ये आपला मार्ग बदललाय. 2 पैकी एक जहाज काल संयुक्त अरब अमिरातीमधून शारजाहमधून चीनसाठी रवाना झालं होतं आणि जे दुसरं जहाज होतं ते नेमकं कुठे जाणार या संदर्भातली माहिती अद्यापही उपलब्ध झाली नसल्याचं कंपनीनं सांगितलं. मात्र दोन्ही जहाजांनी हॉर्मुझचा जो मार्ग आहे तो टाळलेला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ता निष्फळ ठरली. यानंतर इराणनं हॉर्मुझच्या संदर्भात आपला पवित्रा कायम ठेवलाय. हॉर्मुझमधून जहाजं न पाठवण्याच्या निर्णयावरती इराण सध्या ठाम आहे आणि त्यामुळे काही जहाजांना आपला परतीचा मार्ग हा स्वीकारावा लागतोय. आखातामधल्या युद्धामध्ये चीननं पहिल्यांदाच अमेरिकेला थेट धमकी दिलेली आहे आणि इशारा दिलाय. हॉर्मुझमध्ये आमची जहाजं जी आहेत ती अडवू नका अशी धमकी चीननं दिली आहे. आमची जहाजं, टँकर हे हॉर्मुझमधून येत जातच राहतील. इराणसोबत आमचा तसा व्यापार आणि ऊर्जा करार झाल्याचं देखील चीननं अमेरिकेला ठणकावलंय.
शांती वार्ता पुढे सुरू ठेवण्यासाठी इराणनं नवी मागणी देखील केली आहे. 5 देशांनी इराणला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता इराणकडून करण्यात आली. यामध्ये सौदी अरेबिया, UAE, कतार, बहरीन आणि जॉर्डन हे देश आहेत ज्यांच्याकडे इराण ही मागणी करतोय. अमेरिकेला ज्या ज्या देशांनी या युद्धामध्ये साथ दिली आहे त्या सगळ्या देशांनी आम्हाला नुकसान भरपाई द्यावी असं इराणचं म्हणणं आहे. एकीकडे शांती वार्ता फिसकटलेली आहे, दुसरीकडे पोप विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प असा एक नवीन वाद, नवीन संघर्ष सुरू झालेला आहे. पोप लिओ यांनी युद्धाला विरोध केल्याच्या नंतर ट्रम्प नाराज झाले. त्यांनी पोप लिओ यांच्यावरती टीका केली. आता या टीकेवरती माफी मागावी अशी मागणी खुद्द अमेरिकेमधूनच होती आहे. यावरती ट्रम्प यांनी मात्र सपशेल नकार दिलाय. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं ट्रम्प म्हणतात. पोप यांच्या टीकेला मी केवळ उत्तर दिलंय असं ट्रम्प म्हणाले. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना येशू ख्रिस्ताच्या वेशभूषेमध्ये दाखवलं. AI फोटो त्यांचा तयार करण्यात आला आणि याच फोटोवरून अमेरिकेमध्ये चांगलाच गदारोळ झालेला आहे. ट्रम्प यांच्या एका रुग्णाच्या डोक्यावरती येशू ख्रिस्तानं हात ठेवलाय. शेजारी असलेले डॉक्टर्स आणि इतर लोक विस्मयाने बघतायत असा हा फोटो होता. मात्र यामधील येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्याच्या ऐवजी ट्रम्प यांचा चेहरा दाखवण्यात आला. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदाच हा फोटो झळकला. यावरून वादही पेटला. अखेर या वादाच्या नंतर ट्रम्प यांनी स्वतःहून हा फोटो डिलीट केलाय. दरम्यान ट्रम्प यांनी केलेल्या टीकेवरती पोप लिओ यांनी देखील आता प्रत्युत्तर दिलंय. शांत आणि तडजोडीचं केलेलं अपील हे गॉस्पेलवरती आधारित असल्याचं त्यांनी म्हटलंय. ट्रम्प प्रशासनाला आपण अजिबात घाबरत नाही. ट्रम्प यांची वक्तव्य ऐकून दुःख झालं, पण मी जगभरामधल्या चर्चच्या मिशनवरती काम करत राहील असं उत्तर पोप लिओ यांनी दिलं. या सगळ्या संदर्भात आता JD व्हान्स यांनी देखील उडी घेतली आहे आणि पोप लिओ यांनी अमेरिकेच्या या सगळ्या मुद्द्यांपासून आता दूर राहावं असं JD व्हान्स म्हणतात. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांनी या सगळ्या विषयी ही प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिका इराण या युद्धामध्ये दररोज वेगवेगळी वक्तव्य सध्या चर्चेत येत आहेत आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे जास्त चर्चेत आलेत. सध्या त्यांच्या एका आगळ्या वेगळ्या कृतीमुळे देखील पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी चक्क मॅकडॉनल्डकडून एक बर्गर मागवला. इतकंच नाही तर व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये मॅकडॉनल्ड्सच्या बर्गरची डिलिव्हरी देखील ट्रम्प यांनी स्वतःहून जाऊन स्वीकारली आहे. यावेळेला त्यांनी डिलिव्हरी बॉयला $100 टीप देखील देऊन टाकली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.